आणि तसंच एक माझ्या इथं एक एरिया आहे मोरे वस्ती मेहत्रे वस्ती म्हणून अंगणवाडी रोड आहे. त्या रोडमध्ये रोडहून जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या महिलांच्या काही तक्रारी होत्या. तिथे एक कंट्री देशी दारूचं दुकान होतं. त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असे असे व्यवसाय चालू केल्यानं फार वाईट परिस्थिती होती. तिथल्या नागरिकांना त्रास होतो, माता भगिनींना त्रास होतो, विद्यार्थ्यांना त्रास होतो. 2-3 बिअर शॉपी आणि एक देशीचं काल रात्री आम्ही ते सील करून टाकलं. 11 मार्च 2025ला आमचं विधानसभेचं अधिवेशन होतं. त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही काही नागरिक आमच्या मतदारसंघातल्या काही नागरिकांच्या तक्रारी आम्ही घेऊन त्या ठिकाणी प्रश्न मांडत असतो किंवा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कसं आपल्याला लोकांना तिथं मदत होईल राज्य सरकारची, याच्यासाठी आम्ही विधानसभेमध्ये वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आमचं म्हणणं मांडत असतो. असंच एक प्रश्न जो राज्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा होता, गरजेचा होता. मला असं वाटलं की बाबा हा प्रश्न फक्त माझ्या मतदारसंघात नसेल तर पूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती असेल. आणि तसंच एक माझ्या इथं एक एरिया आहे मोरे वस्ती मेहत्रे वस्ती म्हणून अंगणवाडी रोड आहे. त्या रोडमध्ये रोडहून जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या महिलांच्या काही तक्रारी होत्या. तिथे एक कंट्री देशी दारूचं दुकान होतं. त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असे व्यवसाय चालू केल्यानं फार वाईट परिस्थिती होती. तिथल्या नागरिकांना त्रास होतो, माता भगिनींना त्रास होतो, विद्यार्थ्यांना त्रास होतो, ज्येष्ठ नागरिक. त्या संदर्भात मी काही प्रश्न सभागृहामध्ये होते. त्यात अजितदादांनी एकदम सकारात्मक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये मी स्वतः देवेंद्र भाऊंशी बोललो होतो त्या संदर्भात. त्याच्यानंतर हा निर्णय झाल्यानंतर काल त्या संदर्भामध्ये एक मागच्या आठवड्यामध्ये हिअरिंग लावण्यात आले. काही ठराविक आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली माझ्या मतदारसंघामध्ये. या ठराविक दुकानांच्या म्हणजे ज्याचा त्रास होतो अशा दुकानांच्या संदर्भामध्ये आम्ही उत्पादन शुल्क विभागाकडे एक्साईजकडे आम्ही तक्रार केली. मग त्याच्यानंतर त्याची हिअरिंग आदरणीय कलेक्टर महोदयांकडे झाली. त्याच्यानंतर मग एक्साईज डिपार्टमेंटचे SP जे आहेत राजपूत साहेब आणि त्यांची टीम यांच्याबरोबर तो निर्णय झाला. ते बंदीचे आदेश आदरणीय कलेक्टर महोदयांनी दिले. त्यानंतर एक्साईज डिपार्टमेंटनी त्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करत काल आम्ही हे 2-3 बिअर शॉपी आणि एक देशीचं काल रात्री आम्ही ते सील करून टाकलं. तुम्हाला पाहायला मिळेल तिथले जाऊन तिथल्या लोकांच्या जर प्रतिक्रिया घेतल्या, तिथल्या महिलांमध्ये तुम्हाला त्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया, तिथल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये तुम्हाला त्या प्रतिक्रिया पाहायला मिळतील. इतका उत्स्फूर्तपणे त्यांनी त्या ठिकाणी उत्सव म्हणजे ते एक आनंद उत्सव साजरा केला. म्हणजे ती दुकानं बंद झाल्यानंतर त्यांना होणारा त्रास त्यांच्या डोळ्यासमोरनं गेला अशा प्रकारची भावना तिथल्या नागरिकांमध्ये होती. आणि इतका मोठा आनंद उत्सव त्यांनी साजरा केला. मला असं या निमित्तानं तर असं आव्हान करायचं आहे की अशा परिस्थिती ज्या सोसायटीमध्ये असेल, ज्या वस्तीमध्ये असेल, ज्या शाळेच्या बाजूला असेल त्या ठिकाणी आपण अशा प्रकारच्या कारवाई संदर्भामध्ये उत्पादन शुल्क विभागाला, स्थानिक प्रशासनाला त्यांनी त्या संदर्भातली निवेदन दिली पाहिजेत. सगळ्या या निर्णयाच्या संदर्भामध्ये मनापासून देवेंद्र भाऊंचं आणि त्यांच्या सर्व मंत्र्यांचं मी आभार मानतो की एक चांगला निर्णय हा फक्त माझ्या मतदारसंघापुरता नाही तर पूर्ण राज्यातल्या अशा समस्या ज्या सोसायट्यांमध्ये येतात, ज्या लोकवस्तीमध्ये येतात त्यांच्यासाठी झालेला हा निर्णय. त्यामुळं मी आदरणीय देवेंद्र भाऊंचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असेल किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, अजितदादांच्या ज्या उत्पादन शुल्क विभागाचा विषय, त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो.